नमस्कार मित्रांनो, आज बघणार आहे आपण एक वेगळ्या पद्धतीचा निबंध, एक आत्मवृत्त, आत्मकथा, एक व्यथा. आणि ही व्यथा आहे एका शहराची. जे शहर या देशाचे फायनान्शियल कॅपिटल आहे, आर्थिक राजधानी आहे, ती म्हणजे मुंबई. मुंबई ही एक बेट आहे, चारी बाजूनी पाणी आणि मधी मुंबई आहे. ती मुंबई बोलते आज तुमच्याशी. नीट कान देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका बरं. मी मुंबई बोलते. मी मुंबई म्हणजे एक बेट, चारही बाजूला पाणी पाणी आहे. नैसर्गिकरित्या चारही बाजूला खाडी आहे, म्हणजेच चारही बाजूने झाडी व चिखल किंवा दलदल सारखा भाग आहे. म्हणजेच हा त्या बेटाचं सुरक्षा कवच आहे. नैसर्गिक आहे ते, जे नैसर्गिक आहे. पण आता मात्र काही लोक हे सुरक्षा कवच काढू लागलेत. काही बिल्डर, काही स्वार्थासाठी खाडी बुजवून इमारती उभ्या करत आहेत, जे माझ्यासाठी अजिबात चांगलं नाही. एकेकाळी कोळी बांधवांनी माझा शोध लावला की अरबी समुद्रात एक बेट आहे, दाट असं जंगल आहे. त्यांनी इथं किनाऱ्यावर राहायला घरे बांधायला सुरुवात केली. तेच कोळी वाडे आहेत. समुद्रात वाहत आलेली मुंबादेवीची मूर्तीवरून माझे नाव मुंबई ठेवलं गेलं. पुढे परकीयांनी इथे जंगलं होती ती तोडली आणि उद्योगधंद्यांसाठी योग्य जागा म्हणून औद्योगिकरण केलं. अनेक मिल, कारखाने उभे राहिले. दळणवळणाची साधने म्हणजेच रेल्वे, बस सेवा, आरमार म्हणजेच बंदर, पोर्ट्स उभारण्यात आली. मोठमोठ्या जहाजांमधून मालाची निर्यात होऊ लागली. बघता बघता मुंबई म्हणजे मी देशाचा श्वास बनले, आर्थिक राजधानी बनले. अनेक लोकांना रोजगार, व्यापार मिळाला. शाळा, कॉलेज, मोठे मोठे दवाखाने, रिसर्च सेंटर, विमानतळ या सर्व सुखसोयी आल्या. देशातील कानाकोपऱ्यातून लोक येऊ लागले. जात नाही, धर्म नाही, सर्व एक समान. सुख दुःख वाटून घेऊन राहत होती. मलाही आनंद होतो. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा गांधी यांनी देशाची घडी बसवली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन खऱ्या अर्थाने लोकशाही आणली. देशातील प्रत्येक माणसाचा विचार करून विमुक्त भटक्या जमाती, जाती सर्वांना समान अधिकार दिले, हक्क दिले. मतदानाचा हक्क दिला, कायदा सुव्यवस्था आणली. पण काही समाजकंटकांनी त्यांना एका जातीतच गोवलं. त्यांच्या ज्ञानाचा, बुद्धीचा जगात गौरव होतो, पण तुम्ही मात्र जातीतच अडकलात. याने देश पुढे कसा जाणार सांगा? मला अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. मी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. पूर्वी मुंबईत खूप पाऊस पडायचा. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चारही महिने पाऊस असायचा, पण कधीही मुंबईत पाणी भरले नव्हते. पण आता एक पाऊस पडला की पाणी भरते. पूर्वी मुंबई नगरी जलमय होते. लोकांचे हाल होतात, त्यांचे संसार धोक्यात येतात. त्यांचे फुललेले संसार बघण्यातच मला आनंद आहे. बुडण्यात दुःख होतंय. खाडी तुटत चालल्यामुळे हे सर्व होत आहे. समुद्राचे पाणी खूप घाण झाले आहे. मिळालेल्या नैसर्गिक वरदानांचा अपमान करू नका. पाणी माझ्या गळ्याशी आलं आहे. माझा आक्रोश ऐकून मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. मी मुंबई रडत आहे. माझ्या नाकातोंडात पाणी चाललंय. मला बुडू देऊ नका. थँक्यू. धन्यवाद. लाईक करा, जरूर सबस्क्राईब करा. सूर्या मराठी हिंदी टीचर चॅनल.